आज महाराष्ट्राचं देशाला परिचित असणारे एक नेतृत्व की जी मरगळून पडलेली संघटन होतं, त्या संघटनेमध्ये जीव आणण्याचं काम एका तरुणानं केलेलं आहे. आणि तो तरुण दीपक भाई केदार, महाराष्ट्रामध्ये ते नावही काफी आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल मग ते जात बघणार नाही, धर्म बघणार नाही, किंवा किती वेळ झाला आहे हे सुद्धा बघणार नाही, असा तडफदार तरुण लोकसभेच्या लातूर लोकसभा या ठिकाणावरून निवडणुकीच्या रणांगणात आहे. आणि दीपकजी केदार हे महाराष्ट्रासह कोणत्याही वाड्या वस्तूवर झोपडीपर्यंत पोचलेले नेतृत्व आहे. पण त्यांनी लातूर एक अत्यंत सेन्सिटिव्ह सिटी आहे, अन्याय अत्याचार झालेला जिल्हा आहे, आणि खरोखरच लातूरची जनता त्यांना स्वीकारेल अशी त्यांना खूप आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. तर आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारानं आपला अर्ज भरला, अर्जाची छाननी झाली, छाननी करून उमेदवारांना सिम्बॉल म्हणजे हे भेटलं, त्यांना प्रचार करण्यासाठी सिम्बॉल भेटलं, आणि त्या सिम्बॉलच्या माध्यमातून त्यांना बॅट भेटलेली आहे. दीपकजी, मी डिस्प्ले न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि तुमचं एक परिचय आहे की संघर्ष नायक दीपकजी केदार, त्यांना मी तुमचं मनापासून स्वागत करतो. खूप आभार. असं तुम्हाला का वाटलं की संघर्ष जो आहे, समाजासाठी करणारा संघर्ष जो आहे तो लोकसभेसाठी तुम्ही संघर्ष करत आहात, तर तुम्हाला म्हणजे नेमकी लोकसभा का निवडावं, म्हणजे निवडणूक का लढवायची वाटली? मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रश्नावरती आवाज उठवतो, आणि मला एक जाणीव झालेली आहे की आज जर लढलं नाही तर या ठिकाणी बहुजनांचं, दलितांचं, शोषितांचं, पीडितांचं, वंचितांचं, मुस्लिमांचं, आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलं. हे अस्तित्व वाचलं पाहिजे. 400 खासदार आले तर संविधान बदलून टाकू असं एक खासदार मानला नाही, तर आतापर्यंत 4 भाषणं झालेली. देशाचे अर्थमंत्री त्यांचा जो काही मिस्टर आहे प्रभाकर, त्यांनी सुद्धा सांगितलं की नरेंद्र मोदी हे संविधान बदलू शकतात, आणि म्हणून संविधान वाचवायचं असेल तर आपण संसदेत असलं पाहिजे. माझ्या एक बाब लक्षात आली की संसदेमध्ये संख्येने लोक असले पाहिजेत हे मान्य आहे, पण आंबेडकरवादी चेहरा असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आमची भूमिका आहे की अकोल्यामधून देशातून बाळासाहेब आंबेडकर गेले पाहिजे, आणि पॅन्थर म्हणून दीपक केदार सुद्धा गेला पाहिजे. असे 2-4 चेहरे जरी संसदेत असले तरी मनुवाद्यांना या ठिकाणी रोखण्याची ताकद निर्माण होईल. म्हणून मला लोकसभेमध्ये जाणं आज काळाची गरज वाटते. आज जर लोकसभेत नाही गेलो तर संविधान उद्ध्वस्त होणार आहे. आज जर लोकसभेत नाही गेलो तर सेकंड निवडणूक होईल की नाही अशी स्थिती आहे. आज समग्र देश गुलामीच्या उंबरठ्यावरती उभा आहे, आणि ही गुलामी नाकारण्यासाठी माझी संविधान वाचवण्याची निवडणूक नाही, ते एक लढाई आणि आंदोलन आहे. आणि या आंदोलनात सुद्धा मी सहभागी आहे. राज्यातल्या अन्याय अत्याचारासाठी जसा रस्त्यावर लढतो तसाच राजकीय या आंदोलनात सुद्धा मी सहभाग घेतला पाहिजे. म्हणून मी समग्र आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाचं प्रतिनिधित्व म्हणून लातूर मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहिलो. 36 जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे, मी कुठून उभा राहू शकतो. मला मतदारसंघ नाही. अनेक मतदारसंघातून मला कार्यकर्ते म्हणत होते की आपण इथून थांबा, तिकडून थांबा, इकडून थांबा, तिकडून थांबा. पण मी जाणीवपूर्वक लातूरमध्ये आलो, कारण लातूरमध्ये जिल्ह्याची हुकुमशाही आहे, लातूरमध्ये राज्याची हुकुमशाही आहे, आणि देशात जी हुकुमशाही आहे या सगळ्याच हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी मी लातूर मतदारसंघ केला. खरोखरच तुम्ही म्हणलात
की बाळासाहेब आंबेडकर निवडून जातील, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराच्या मतामध्ये त्या ठिकाणी डिवायडेशन होईल तुमच्या आणि त्यांच्यामध्ये. त्याचा फायदा एकतर भाजपला होईल किंवा तुम्ही आता अलायन्स केलेला आहे की काँग्रेससोबत, राष्ट्रवादीसोबत, जी इंडिया आहे वेगळ्याकडे, याच्यासोबत तुम्ही अलायन्स केलेला आहे. त्याची नेमकी काय म्हणजे पार्श्वभूमी काय सांगता तुम्ही, की तुम्ही म्हणता की बाळासाहेब आंबेडकर पण जायला पाहिजे, तुम्ही पण जायला पाहिजे, पण बाळासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने थोडाही विचार केलेला नाही किंवा कोणत्याच पक्षाने बाळासाहेबांना सोबत घेण्याचा विचार केला नाही. तुमच्या मनामध्ये आहे की बाळासाहेब आंबेडकर तिथं जावं, पण त्या तुम्ही ज्यांच्यासोबत गेला त्यांचा बाळासाहेबांना खूप विरोध आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहे. नाही, ते चुकीचं आहे. आणि त्यावेळेस पण आव्हान केलं होतं की बाळासाहेबांच्या विरोधात कोणी उमेदवार दिला. सगळ्यात पहिला पाठिंबा ऑल इंडिया कॉन्फरन्सने त्या ठिकाणी दिलेला आहे. कार्यकर्ते मैदानात प्रचार करतायत. शेवटी त्यांचा राजकीय पक्ष आहे, माझी सामाजिक संघटना आहे, संविधान वाचवण्यासाठी मी इंडिया आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. पण दुर्दैवाने लातूर मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रचारामध्ये सांगते की आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष दलित आहे, मल्लिकार्जुन खरगे. राहुल गांधी सांगतात की आमचा दलितांसाठी त्यांच्या हक्काचा अधिकाराचा एजेंडा आहे. पण दुर्दैवाने लातूरच्या काँग्रेस नेत्यांनी जो उमेदवार दिला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सोशल मीडियामध्ये पोस्ट आहे, समाजामध्ये खतखत आहे की ही जातच असणारं निवडणूक लढू शकत नाही, अशी सुद्धा सुप्तपणे खुलेआम चर्चा सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे जवळपास 15 जणांनी आक्षेप नोंदवला. त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही कोर्टात जा. कोर्टात गेलं की 6 वर्ष जाणार, हेही आम्हाला माहीत आहे. परंतु मला हे वाईट वाटलं की आम्ही इंडिया आघाडीला दलित म्हणून संविधान वाचवण्यासाठी पाठिंबा दिला आहे आणि याच लातूरमध्ये सोलापूरसारखा गेल्या निवडणुकीत जो सिद्धरामय्याचा फॅक्टर झाला, जातीचा याचा सर्टिफिकेटचा, तो फॅक्टर लातूरमध्ये राबवला जातो. मग हे राहुल गांधींना माहीत नाही का, मल्लिकार्जुन खरगेंना माहीत नाही का, इथल्या स्थानिकच्या नेत्यांनी काही दिशाभूल केली का? आम्ही हे म्हणत नाहीत, आमच्याकडे काही पोस्ट